हो पाहिजा बा तेवढं मग आता पाहिजा. हो तुमच्या भरोश्यावर आहे आता पाहता येईल म्हणून. काय राजा हो ना. आपण का खोटं सांगतो का काय सांगतो पण लोक राजा लयच भारी आहेत. हं? लयच भारी आहेत ना. असं काय असं काय मागं जमण्यात होती एक सोयरी. आता तुम्हाला काय सांगायचं कोणतरी मारली पिन. पोरग राजा पुडी नाही खात साधी. हं? कोणतरी सांगितलं बाबा लाईटच घेते म्हणे. आता सांगा आता साधी पुडी नाही खात पोरगण असं सांगणार आहे शोभलं काय. नाही नाही या बाबतीत लय झालं आमचं गाव कांड्या करायच्या बाबतीत सुरिगीच्या बाबतीत नाही. लय झालं एक नंबर गाव झालं आमचं. अहो जे पेणारे आहेत त्याच्याबद्दल काही सांगणार नाहीत एक पुरी पण जे शुद्ध आहे त्याच्याच कांड्या त्याच्याचबद्दल त्याचीच हुकून टाकतील चोरी बरोबर पत्ता काढते तर आणि हुकून टाकते तर पहिल्यापासून सवयच आहे पहिल्यापासून. हो पहा आता तुम्ही तेवढं ते जाऊ द्या ठेवतो मग मी बाई राहू इथे गलीवर. सदाभाऊ चांगला फोन चालू आहे. सोयरिकेचा असेल फोन 2-3 वर्ष झाली तेच चालू आहे त्याचं. सोयरी काय जमून नाही राहिली. का सदाभाऊ काय कोणी ह्याच्या राहता बा? अरे काय नाही बघ गजानन काही नाही फोन होता पाहुण्याचा फोन होता सोयरिकीसाठी. तर त्याच संग बोलून राहिलो होतो. बंड्याच्या सोयरिकेचं होय का? बंड्याच्या सोयरिकीचा होता फोन. काय करता मग आता लोक झाले खांडाखोर. सोयरिकले का जे हुकून टाकते तर कोणाच्या नात्यात येतेच ना आता गावात खेड्यातनी. तर ते माहीत झालं की हुकून टाकते तर एवढे तर लोक हे झालेत आपल्या गावचे. हो राजा गावला खराब झालं त्या बाबतीत आपलं. एक दोन यातनी तो बिपिन मारली ना. हो झालंच तसं काय करता मग आता. तुम्ही एक काम करा सदाभाऊ. आता तुम्हाला मी सल्ला देतो. आपण कोणाला सरकी सल्ला देत असतो. कोणता सल्ला देतो बा आता तू. पहा तुम्ही इथे सोयाबीनले किती काही पिकवत असाल काही पिकवत असाल तरी लोक म्हणते शेती करते आणि शेती करणारा काही पाहिजे नाही म्हणते. तुम्ही एक काम करा आता तर शहरात पाहिजे म्हणजे काही पोरगं नोकरीवर पाहिजे म्हणजे काही ना काही तर तुम्ही त्याला पुण्याला धाडा कंपनीतनी 5-6 महिने मस्त. इकडे लोकांना सांगा सोयऱ्या राहिले पोरगं परमनंट आहे बा परमनंट झालं एवढा पगार आहे. हां मग पहा ना इकडे तुमची जमीन आहे तिकडे पोरगं कंपनीत आहे म्हटल्यावर सोयरी का तर तुमच्या घरी येत आता. हं तुम्ही त्याला इथे वावरात डामटून राहिले वावरात राबवून राहिले काय राजा कोण पोरीवाले जोर करणार आहे तर. इकडे तर पोरीच्या बापाला वाटून राहिले की पोरगं नोकरी पाहिजे त्याला शहरात पाहिजे खेड्यात कोण राहील आणि हे ते. हो बरोबर आहे ते बरोबर आहे पण आता वक्तात धाडाव का त्याला पुण्याला 6 महिन्यासाठी. हां वक्तात धाडाव का. 2-3 वर्ष झालं सोयरीक सुरू आहे त्याची. कांड्या मारून राहिले लोक सोयरीक जमून नाही राहिली. आता वक्तात धाडाव का त्याला पुण्याले लोक तिकडून शक घेत धरणार नाहीत का की बा कसा काय की लागला म्हणून तुमचा पोरगा कंपनीत नेईन परमनंट कसा काय झाला. बाकीचे जे लेकरं तर 2-2 4-4 वर्ष झाले कंपन्या नाही तर ते परमनंट नाही झाले हे कसं काय झालं म्हणून. अरे बाबा लोक लय हुशार झालेत लोक. हो लोक तर झालेतच हुशार लोक हुशारच झाले पण आपणही त्याच्यापेक्षा हुशार भरावं ना हुशार ठराव ना. तुम्ही आता सरकं शिथं सरळ सांगता त्याला काही अर्थ आहे का. लोकांना खरं नाही सांगा लागत आजकाल. लोकाले खोटं नाटं सांगा लागते तेव्हा लोकांचा बजेट जमते. आता इंका तर तुम्ही खऱ्या रीतीनं वागून राहिले कोण चोरी देऊन राहिलं का. चोरी झाली का तुमची. हां चोरी झाली का तुमची. म्हणून म्हटलं की सरकं सांगितल्याने जमत नाही. लोकांना असा उलटा सल्ला द्यावा लागते उलटं सांगा लागते. खरं नाही सांगा लागत लोकांना. मग पहा ना हां. हो पण आता जमणार आहे का वक्तात यंदा साल जमते काय ते पाहा लागेल सोयरीक त्याची नाहीच जर जमली तर मग त्याला धाडा लागेल पुण्याले. हं कंपनीत काम करल मग ते पुण्याले आणि तिथे मग पाहताच येते मग एकपरी लोकांना सांगता येईल की नाही बा हाय परमनंट. लोकांचा भरोसा आहे बसल मग. पण आता वक्तात नाही त्याले अर्ध्यातून कसं काय धाडाव त्या पुण्याले कंपनीत आणि हे ते. हं तर यंदा नाही जमली तर मग ते पाहू आता तू जे सल्ला आहे ते सल्ला पाळू मग तसा आहे की नाही. हो ते बी बरोबर आहे म्हणा ते बरोबर आहे. यंदा कुठे जमते सोयरीक राजा. हो बरोबर आहे यंदा आता नाही जमली तर सांगा मग. अरे का लय भारी काम झालं सोयरिकी धायरिकीचं काय सांगावं आता लय भारी काम झालं. गोष्ट घ्यायला तयार नाहीत लोक आता इथे. काय म्हणतो तू. हां तुला तर माहीत आहे आपल्या मोठ्याबद्दल काही हे आहे का पण आता तिकडून लोक पिना मारतात. तसं मी तुम्हाला दाखवून पाहतो 1-2 सोयरी घ्या माझ्यावर दाखवून पाहतो. मी त्याला सांगितलं पोरगं पुण्याला असते कंपनीत असते तर विचारलं पुसलं तर तुम्ही सांगायचं त्याला की नाही बा आता आलं लग्न करायचं आहे म्हणून पुण्याहून आलं ते यंदा सोयरीक पाळण्याचं तसं ते पुण्यालाच असते. आणि आता यंदा आम्ही त्याला पाठवणारच आहो. काय हरकत नाही ना आणली असं तुमच्याजवळ तर दाखव जा मग काय हरकत आहे.
बरं 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 तुम्ही एक काम करा, पार्टी घरी येतो मी तुमच्या. आता मी जरा गडबडीत आहो. पार्टी घरी येतो, मस्त बसून बोलू. तुम्हाला सांगतो कुठची आहे काय आहे ते, आणि दाखवून देईल मी तुम्हाला मग. काय हरकत नाही, काय हरकत नाही. ये ना, ये ना, ये ना पाहिजे, बोलू ना आपण.